नमस्कार मंडळी, आज आपण नागपंचमी स्पेशल अगदी छोट्याशा वाटीपासून मस्त ताट भरून ज्वारीच्या लाह्या करणार आहोत. अगदी छोटीशी वाटी इथे मी ज्वारी घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त भरपूर अशा आपल्या ज्वारीच्या लाह्या छान फुललेल्या तयार झालेल्या आहेत. त्यासाठी काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचे. पाण्याला उकळी आली की आपण ही ज्वारी आहे त्यामध्ये घालायची आहे आणि फक्त एक उकळी आली की गॅस बंद करायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. छान असं मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपण गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी. आता आपण झाकण ठेवूया आणि 15 मिनिटं ही ज्वारी अशीच ठेवून द्यायची आहे. 15 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते काय करायचं ते. हे बघा, 15 मिनिटं झालेली आहे. पाणीसुद्धा गरमच आहे. पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता ज्वारी मस्त फुललेली आहे. आता काय करायचं आहे, ही ज्वारी आहे एका चाळणीमध्ये गाळून घ्यायची आहे अशा पद्धतीने. 5 मिनिटं छान अशी नितळून घेऊया आणि त्यानंतर काय करायचं आहे, एका सुती कपड्यावर पसरवून घ्यायची आहे. हे बघा, 5 मिनिटं झालेली आहेत. छान ज्वारी निथळलेली आहे. आता काय करूया, एक सुती कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्यावर ही ज्वारी आहे छान अशी पसरवून घ्यायची आहे. 5 ते 6 तास ही ज्वारी अशीच पसरवून ठेवायची आहे. त्यानंतर दाखवते काय करायचं ते. हे बघा, छान अशी पसरवून घेऊया. शक्यतो कॉटनचा कपडा घ्यायचा, म्हणजे त्यातलं जे पाणी असतं जास्तीचं ते छान असं निघून जातं. ज्वारी छान अशी कोरडी होते. आता 5 ते 6 तास झाले की मग तुम्हाला दाखवते. हे बघा, 5 ते 6 तास झालेले आहेत. मस्त ज्वारी आहे ती कोरडी झालेली आहे. आता लगेचच आपण ज्वारीच्या लाह्या बनवायला घेऊया. गोळा करून घेते. एक पॅन ठेवायचा आहे गॅसवर. पॅन छान असा तापला की त्यावर अगदी थोडी थोडी ज्वारी घालायची आहे. सगळी ज्वारी एकदम घालायची नाही आहे. आणि कपड्याने छान अशी प्रेस करून घ्यायची आहे, म्हणजे ज्वारी आहे ना ती छान अशी फुलली जाते. अशा पद्धतीने छान असं कपड्याने प्रेस करून घेऊया. अगदी छोट्या छोट्या टिप्स असतात, पण त्या जर तुम्ही फॉलो केल्या ना तर अगदी मस्त आपल्या घरच्या घरी या ज्वारीच्या लाह्या तयार होतात. हे बघा, छान अशी प्रेस करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता एखादी अशी तडतडायला लागली की समजायचं ज्वारी फुलायला लागल्यात. लगेचच झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आहे तो थोडासा मोठा करायचा आहे, म्हणजे अशा पटपट पटपट ह्या ज्वारीच्या लाह्या आहेत त्या फुलल्या जातात. हे बघा, तडतड तडतड असा आवाज येतोय छान असा. तडतडणं बंद झालं की समजायचं की ज्वारीच्या लाह्या सगळ्या फुललेल्या आहेत आणि मग लगेचच आपण झाकण काढायचं आहे. अजूनही तडतडत आहेत. हे बघा, तडतडणं थोडं बंद झालेलं आहे. आता झाकण काढून दाखवते. मस्त ज्वारीच्या लाह्या फुललेल्या आहेत. अशाच प्रकारे सगळ्या ज्वारीच्या लाह्या मी करणार आहे. थोड्या थोड्या ज्वारीच्या लाह्या घालायच्या आहेत. आता ह्या काढून घेते आणि पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला. ह्या काढून एका ताटामध्ये ठेवते. आता पुन्हा थोड्याशा ज्वारीच्या लाह्या आहेत त्या मी घातलेल्या आहेत पॅनमध्ये आणि थोड्याशा अशा प्रकारे प्रेस करून घेते. तुम्ही बघू शकता, प्रेस करून घ्यायच्या आहेत अगदी अर्धा मिनिट. आणि हलकीशी तडतडायला सुरुवात झाली की लगेच झाकण ठेवायचे आहेत, नाही तर सगळ्या अशा घरभर पसरतील बरं का. हे बघा, तडतडायला सुरुवात झालेली आहे. आता झाकण ठेवूया. हे बघा, तुम्ही बघू शकता पटपट पटपट लाह्या आहेत त्या अशा फुलल्या जात आहेत. गॅस मोठा करते. बघा, आहे की नाही एकदम सोपी ज्वारीच्या लाह्या कशा बनवायची ही पद्धत. बरं, नागपंचमीला लाह्या काही ठिकाणी मिळतात, काही ठिकाणी मिळत नाही. मग घरी ज्वारी असते की नाही, पटकन नागोबासाठी घरच्या घरी आपल्या हाताने हा नागोबाचा आवडीचा ज्वारीच्या लाह्यांचा नैवेद्य करायचा आहे. आणि आपल्या हाताने केलं की ते समाधान थोडंसं वेगळंच असतं, नाही का. हे बघा, मस्त फुललेल्या आहेत. अशाच मी सगळ्या करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. सगळ्या ज्वारीच्या लाह्या ह्या मी करून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे वरच्या लाह्या आहेत त्या आपण काढून घेऊया, म्हणजे खाली जी अख्खी ज्वारी राहिली ती आपण बाजूला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे बघा, हलक्या हाताने अशा वरच्या आहेत त्या सगळ्या गोळा करायच्या आहेत. हे बघा, सहज रीतीने वेगळ्या होतात. मस्त फुललेल्या ज्वाऱ्या वेगळ्या होतात आणि जी अख्खी ज्वारी आहे ती वेगळी राहते. आणि ही ज्वारी आपण थालीपीठासाठी वापरू शकतो मिक्सरला फिरवून, ती काय वाया जात नाही. हे बघा, मस्तपैकी अगदी छोट्याशा वाटीपासून भरपूर अशा ज्वारीच्या लाह्या तयार झालेल्या आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.